नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. तर मी आहे तुमचा लाडका अद्वैत. आजही गुरुवारनं केले स्वामींच्या मूर्तीला नमस्कार. उपास पण सोडायचा होता ना, गेलो देवांना पाया पडून उपास सोडला. आशूने बनवलेला उपासाला मस्त मटकीची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचा मस्त जेवलो, उपास सोडला. दुपारची रिक्षा पकडली ना, गेलो ठाणा स्टेशनला, कारण जावाचं होतं दादरला. आलो प्रभादेवीला, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात. मध्ये गेलो तर बाप्पाला बघून मन जाम प्रसन्न झाला आणि खरं बाप्पाला बघून सगळं दुःख विसरून झालं होतं. संध्याकाळी गेलो स्वामींच्या मठात कासर वडवलीला. मी खरं एका स्वामींची भक्ती करून जीवन आणि विचार जाम बदलते. नंतर स्वामींचा औदुंबराचं झाड आहे, त्याला प्रदक्षिणा घातल्या आणि दर गुरुवारी महाप्रसाद भेटतो मठात, तर जाम भारी लागत होतं खायला. नंतर गेलो ढोकालीला नंदीबाबा जत्रेन गेला तरी यांची काही शॉपिंग थांबत नाही. 100 रुपये टॉप बोलला म्हणून गेले नाही टॉप घ्यायला. बघा उपास सुटला ना, बघला काहीतरी खावाला तर हिनी पहिलाच डायरेक्ट मागवला पनीर मोमोज. काय बोलायचं हिला, आता उपास सुटले तर मजा. नंतर बोलले अजून भूक लागली तर घेतला बटाट्याचं तळलेलं ना, अजून बघा तरी खातो काही. मस्त छोटस असं मंदिर बनवलेलं, त्या श्री महालक्ष्मीचा देखावा दाखवलेला. नंतर गेलो मंदिरात, पाया पडलो बाप्पाचे. त्यानंतरला पडलो श्री नंदीबाबा देवाचे पाया. त्याच्यानंतर श्री महादेवांच्या पण पाया पडलो. कारण हिच्या 25 बॅगी आणि तरी पण अजून बॅग पाहिजे. एवढ्या बॅगी घेऊन काय करणार, ही घालत तर काय नाही. असा होता माझा आजचा दिवस. तर नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये भेटूया. त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.